मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 3 इयर LLB CET दिले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजशी ॲफिलिएटेड असणाऱ्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची आपण इन्फॉर्मेशन या सिरीजमध्ये पाहत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सोबत ॲफिलिएटेड असणाऱ्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी 2027 मध्ये LLB CET देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 18 मे पासून सुरू होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असणारी काउन्सिलिंग सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जाणार आहे, ज्यामध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेज वरती गाईड केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शनची एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. तुमच्या कॅप फॉर्म फिलिंग मध्ये तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कट ऑफचं अनालिसिस करून राऊंड वाईज डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर आजचं पहिलं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ नागसेनवन. हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र इथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1968 साली झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी हे अफिलिएटेड असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तसेच या कॉलेजला नॅकचा B ग्रेड मिळालेला असून इथे 1 परमनंट फॅकल्टी, 2 टेम्पररी आणि 20 व्हिजिटिंग फॅकल्टी असणार आहे. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर LLB 3 इयर साठी इथे टोटल 240 सीट्स अवेलेबल असून यांची फीज ही 3,285 रुपये आहे. तसेच या कॉलेज सोबत तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. सोबत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे या कॉलेजचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे VN पाटील लॉ कॉलेज औरंगाबाद. तर हे सिडको N3 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1999 ला हे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. त्यानंतर इथे 4 परमनंट फॅकल्टी, 1 टेम्पररी आणि 5 व्हिजिटिंग फॅकल्टीज असून कॉलेजचा टाइम हा सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. इथे LLB 3 इयर साठी 60 सीट्स अवेलेबल असून टोटल फीज यांची 3,285 रुपये आहे. इथे कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. पुढचं कॉलेज आहे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबाद. हे निराला बाजार येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1956 साली करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज आहे. नॅकचा B++ ग्रेड यांना दिलेला आहे. 10 परमनंट फॅकल्टी, 12 टेम्पररी आणि 4 व्हिजिटिंग फॅकल्टी इथे असतील. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असणार आहे. तसेच या कॉलेजमध्ये टोटल 180 सीट्स अवेलेबल असून यांची फीज ही 3,285 रुपये आहे. तसेच इथे मुलींसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर बापूजी साळुंखे लॉ कॉलेज उस्मानाबाद. हे उस्मानाबाद धाराशिव येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1984 साली झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. त्यानंतर इथे 5 परमनंट फॅकल्टी आहेत, 8 टेम्पररी आणि 2 व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. इथे LLB 3 इयर साठी 120 सीट्स अवेलेबल असून यांची टोटल फीज ही 3,285 रुपये असेल. इथे मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे स्वातंत्र्य सेनानी रामराव आबरगावकर लॉ कॉलेज बीड. हे बीड महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1979 साली याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड आहे. तसेच हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. नॅकचा B ग्रेड यांना मिळालेला आहे. 3 परमनंट, 15 टेम्पररी आणि 2 व्हिजिटिंग फॅकल्टी इथे आहेत. कॉलेज सकाळी 8 ते 5:30 वाजेपर्यंत असतं. जर आपण 3 इयर LLB साठी पाहिलं तर टोटल सीट्स इथे 120 अवेलेबल आहेत. टोटल फीज ही 3,285 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसेल. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असणारे काही महत्त्वाचे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आपण आज डिस्कस केलेले आहेत. या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला यांचे प्रेफरन्सेस कॅप राऊंडच्या वेळेस द्यावे लागतील. सर्व गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला ह्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेफरन्सेस देण्यासाठी त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी अगदी कॅप राऊंडचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून
तर तुमचं ॲक्च्युअल कॉलेज ॲडमिशन होऊपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स मदत करणार आहेत. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर कट ऑफचं ॲनालिसिस असेल, तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या वर्षी काय ट्रेंड होता आणि तुम्हाला त्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज भेटू शकतं, याविषयी असणारा गायडन्स सुद्धा तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले व्हिडिओज या चॅनलवरती ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत हवे आहेत याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.